अरे बाई धरे कौट. काय करूया कावठाचं? अरे याची चटणी कर. बरोबर कावठाची चटणी माझ्या आजीने शिकलेली आहे मला. मी ती आज तुम्हाला करून दाखवते. 2 कवठे आणले तर रानातून. थोडं त्याच्याकरता लाल तिखट घेतलंय, थोडी चवानुसार मीठ घेतलंय, थोडे लसूण घेतलाय, 2 मिरच्या घेतल्यात आणि गुळ घेतला. आता ही चटणी भाजायची नाही, वाटून घ्यायची पाठीव. चला आधी करून घे आणि ते एकदम पिकलेले येते. गुळ किसून घेतला ना ते पण कवठव टाकून घ्यायचं. लाल तिखट घेतलं ते पण त्याच्यावर टाकून घ्यायचं. चवानुसार मीठ घेतलं ते पण त्याच्यावर टाकून घ्यायचं. 3 लसणाच्या पाकळ्या घेतल्या ते पण त्याच्यात करता, 2 मिरच्या घेतल्या ते पण त्याच्यात घालून घ्यायचं. आता हे सगळं एकत्र बारीक वाटून घ्यायचं. कवठाची चटणी तयार झाली, आता काढून घेऊ. तर आता चटणी तयार झाली, आता काढून घेऊ. मग आजीच्या पद्धतीने कवठाची चटणी तयार झाली. ती चपाती संग खा, बाजरीच्या भाकरी संग खा. जर 1 दिवस राहिली तर आणखीनच चवदार लागते.